नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत मालवणी घावणे. तर ही घावणे बनवायला अगदी सोपे आणि कमी साहित्यामध्ये बनतात आणि मस्त असे परफेक्ट अशा प्रमाणामध्ये आज आपण हे घावणे बनवणार आहोत. अजिबात तव्याला चिटकत नाही आणि मस्त असे बनतात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी काय केले, 1-2 वाटी तांदूळ 3 ते 4 तासापूर्वी भिजत घातलेत आणि हे साधे रेशनचे तांदूळ आहेत. आता हे पाण्यातनं उपसून काढायचेत. 2-3 पाण्याने आधी धुतलेत आणि नंतर मग भिजत घातलेले आणि अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढून आपल्याला हे उपसून घ्यायचेत आणि हे मिक्सरमध्ये छान असे बारीक वाटून घ्यायचे. जर आपल्याकडे तांदळाचं पीठ जरी नसेल ना, तरीसुद्धा अशा पद्धतीने आपण हे घावणे लगेच पटकन बनवू शकतो आणि मुलांनासुद्धा देऊ शकतो. आणि आता ह्या उन्हाच्या दिवसामध्ये, उन्हाळ्यामध्ये पचायला अगदी हलके आणि पोटभरीचे असे हे तांदळाचे घावणे तुम्ही नक्कीच बनवून पहा. आता अशा पद्धतीने सरसरीत असं पीठ आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता हे थोडं घट्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर घावणे म्हटले का त्याला थोडंसं पातळसर पीठ लागतं. तर आता इथे मी भिडाचा तवा छान असा तापवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता भिडाचा तवा तापत ठेवला आहे. तोपर्यंत आपण या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायची. म्हणजे समजा 1 वाटी जर हे पीठ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पातळसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इतकं पातळ हे आपल्याला पीठ हवं आहे. छान पातळसर असेल ना तर जे घावणे ते सुद्धा छान पातळसर असे होतात. आता तव्याला छान तेल लावून घेतलं आहे आणि एकदा पुसून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून नंतर ह्यावर घावणे घालून घ्यायचे आहेत. तर घावणे घालताना प्रत्येक वेळेला आपल्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता घावण्यावरचा जो पहिला घावणा असतं ते थोडंसं खराब होऊ शकतं, तर घाबरायचं नाही. नंतर 1-2 घावणे कदाचित खराब होतात आणि नंतरचे घावणे खूप छान सुंदर आणि जाळीदार तयार होतात. तर 2 मिनटं झाकण ठेवून आपण हे घावणे वाफवून घ्यायचे आणि वरच्या बाजूने मस्त असे हे बघा घावणे छान असे वरच्या बाजूने शिजलेत. आता आपण हे चारी बाजूने मोकळे करून घेऊया आणि नंतर हे घावणे एका चाळणीवर काढायचे. म्हणजे काय होतं, त्याची वाफ निघून जाते आणि मस्त मऊ लुसलुशीत आणि छान असे घावणे आपल्याला खायला मिळतात. तर बघा किती सुंदर असे हे घावणे तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळे घावणे करून घेणार आहे आणि सोबत खोबऱ्याची चटणी किंवा मालवणमध्ये कोऱ्या चहाबरोबर हे घावणे खाल्ले जातात. तर किंवा नारळाच्या दुधामध्ये गूळ वेलची घालून त्याच्यासोबतसुद्धा हे घावणे खाल्ले जातात. अगदी सुंदर अशी टेस्ट येते. तर अशाच पद्धतीने मी सगळे घावणे करून घेणार आहे. आधी तेल लावून घ्यायचे ब्रशने, घावण्याचं पीठ घालायचे. पीठ घालताना बाहेरच्या बाजूने आतमध्ये अशा पद्धतीनेच पीठ घालायचे. म्हणजे हे घावणे सगळ्या बाजूने व्यवस्थित आणि छान असे पातळसर असे तयार होतात. मस्त असे हे घावणे तुम्ही कशाबरोबर खाणारे बरं? मी तर छान अशी खोबऱ्याची चटणी केली आहे. तुम्हीसुद्धा खोबऱ्याच्या चटणीसोबत, चहाबरोबर किंवा अगदी नारळाच्या दुधासोबत हे घावणे खाऊ शकता. खूप भन्नाट आणि टेस्टी लागतात. किंवा कोणत्याही भाजीसोबतसुद्धा हे घावणे छान लागतात. काळ्या वाटाण्याच्या भाजीसोबत मालवणमध्ये हे घावणे केले जातात. तुम्हीसुद्धा करू शकता बरं का. आणि आता एक 5 मिनटानंतर आपण हे घावण्याचं असा फोल्ड करायची आणि हे घावणे आपण असे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आणि तुम्हाला जर ही घावण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.